तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत करतो आपल्या याच्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपण कोणती भाजीपाला पिकं लावली पाहिजे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. मित्रांनो, जवळपास 7 ते 8 पिकं आपण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त पैसा आपल्याला मिळू शकतो. मित्रांनो, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आपण मिरची पिकाचं लागवड करू शकतो. मित्रांनो, मिरची पिकाची व्हरायटी जर निवडायला गेली तर आपण अंकुर 930 आपण मिरची घेऊ शकतो. अंकुरची दुसरी व्हरायटी म्हणजे 2121 ही पण आलेली आहे. मित्रांनो, आपण कोणती व्हरायटी निवडावी तर मी मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करतो. तर आपल्या भागामध्ये जो मार्केटला माल चालतो, पोपट्या कलरची किंवा हिरव्या कलरची जो सेगमेंट आपला बाजारामध्ये चालतो, अशा कलरची व्हरायटी आपण निवडणं गरजेचे आहे. तर आमच्या भागामध्ये पोपट्या कलरची मिरची चालते, तर आपण अंकुर 930 किंवा अंकुर 2121 यापैकी कोणती व्हरायटी घेऊ शकता. जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर मिळू शकते. मित्रांनो, त्याबरोबरच नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आपण टोमॅटो पिकाची सुद्धा लागवड करू शकतो. हिवाळी टोमॅटो आपण जसं की शाहू झालं, अभिलाष झालं, अशा व्हरायटी आपण जे गोल सेगमेंटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये त्यांना चांगला बाजारभाव आहे, अशा सेगमेंटचे व्हरायटी आपण निवडू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात लागवड केलेली सुद्धा टोमॅटोला बाजारभाव आपल्या मित्रांनो, त्याबरोबरच नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आपण खरबूज किंवा टरबूज याची सुद्धा लागवड करू शकता. जवळपास 60 ते 70 दिवसाचं हा नियोजन असते टरबूज खरबूजचं. मित्रांनो, त्याबरोबरच नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आपण जर खरबूज आणि टरबूज यापैकी एक लागवड केली तर अतिशय चांगले बाजारभाव जसा का फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंगला येईल या हिशोबानं आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जर लावली तर जवळपास 60 ते 70 दिवसापर्यंत टरबूज किंवा खरबूज हार्वेस्टिंगला येतो. तर आपण जो रमजानचा महिना असतो, या रमजानच्या महिन्यामध्ये जर आपला हा प्लॉट खरबुजाचा किंवा टरबुजाचा हार्वेस्टिंगला आला तर आपल्याला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असते. आपल्याला मागील 2 ते 3 वर्षाचा अनुभव खरबूज पिकामधील आहे. रमजानच्या सुरुवातीला जर आपला प्लॉट मित्रांनो, रमजानच्या सुरुवातीला आपला जर प्लॉट हार्वेस्टिंगला आला तर जवळपास 30 ते 35 ₹40 पर्यंत दर आपल्याला खरबूज पिकात आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी जो बेड मल्चिंग अंतरला आहे, या ठिकाणी आपण सिमला मिरचीची लागवड नोव्हेंबर महिन्यात करणार आहे. बघू शकता या ठिकाणी आपण जवळपास 4,000 रोपाचं प्लांटेशन या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, जवळपास या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे आपण बेडचं आणि मल्चिंगचं नियोजन केलं, या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. मित्रांनो, दोन्ही बेडमधलं जो अंतर घेतलेलं आहे आपण 4.5 फुटाचं बेड सोडून या ठिकाणी 2 लॅटरल टाकले आहे, या ठिकाणी बघू शकता. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एका बेडवर आपण 2 लॅटर आता अशा प्रकारे अंतरलेले आहे आणि आपल्याला जो झाडाची आपल्याला जर रोपाची लागवड करायची आहे तर एका बेडवर आपल्याला 2 लाईनी सिमला मिरचीची घ्यायची आहे. जवळपास 4,000 रोप या ठिकाणी बसेल अशा प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, सुरुवातीला यामध्ये आपण कोणताही भेसळ डोस वापरला नाही. जे काही भेसळ डोस आपण वापरणार आहे ते पुढील नियोजन आपण कशा प्रकारे करायचं, अळवणीचं झालं, स्प्रेचं झालं, याचं संपूर्ण नियोजन आपल्याला या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता आपण कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे.